कोल्हापूरला एक थोर परंपरा आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, छत्रपती शाहू महाराजांची आहे. आणि त्याच्यामुळे कोल्हापूरच्या ज्या परंपरा आहेत, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केल्या, त्याच्यामध्ये दसरा ही एक महत्त्वाची परंपरा आहे. ज्या दिवशी सोनं लुटलं जातं ते दसरा चौकामध्ये लुटलं जातं. भारतामध्ये अशा परंपरा मोजक्या जे राज्यांमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये एक म्हैसूर राज्य महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये दसरा हा एक उत्सवासारखा त्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो आणि राज्य शासनाच्या वतीने दसरा साजरा केला जातो. कोल्हापूरच्या दसऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथलं जे राजघराणं आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या तर्फे हा उत्सव साजरा केला जातो. त्याच्यामुळे या उत्सवामध्ये कुठे जर आम्ही सहभागी व्हायचं असेल सरकार म्हणून, तर छत्रपती शाहू महाराजांची परवानगी त्याला फार मोठी आवश्यक असते. मी दूरध्वनीद्वारे आदरणीय छत्रपती शाहू महाराजांची चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांना स्वतः जाऊन भेटले आणि त्यांनी संमती दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात हा दसरा साजरा व्हावा. छत्रपतींच्या ज्या परंपरा आहेत त्या कायम ठेवून लोकांचा सहभाग ह्याच्यामध्ये कसा वाढवता येईल. ज्याप्रमाणे म्हैसूरचा दसरा प्रसिद्ध आहे, तसंच कोल्हापूरला दसरा हा एखाद्या फेस्टिवलप्रमाणे साजरा करत असताना कोल्हापूरचं जे महत्त्व आहे हे लोकांच्यापर्यंत पोचावं, आपल्या परंपरा लोकांच्या समोर पोचाव्या आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्राचं वैभव जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत, हे वैभव ताराराणी आहेत, तर हे वैभवसुद्धा संपूर्ण देशासमोर यावं या दृष्टीने असे फेस्टिवल्स होणं आवश्यक आहे. आणि ह्याचं स्टेट फेस्टिवल म्हणून याला करता येईल का, तर या संदर्भात उद्या सकाळी 9:45 वाजता 10च्या दरम्यान आदरणीय छत्रपती शाहू महाराजांची माझी भेट आहे. त्यावेळेला मी त्यांना भेटेन आणि त्यांच्या संमतीने एकंदरीतच कशा रीतीने ह्याचं सेलिब्रेशन करता येईल. आता या खेपेला फार कमी वेळ राहिलेला आहे, 4-5 दिवस राहिलेले आहेत, पण ह्या 4-5 दिवसामध्ये सुद्धा जेवढा देखणा असा तो कार्यक्रम करता येईल, जेवढा वैभवशाली तो कार्यक्रम करता येईल, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आणि पुढच्या वर्षीपासून अगदी थेट शाहू महाराजांची एक बैल आपल्या हत्ती ज्या गाडीला ओढत होते अशा तऱ्हेची सुद्धा गाडी आहे. परंतु राजघराण्याने जर म्हटलं की आपण ही परंपरा पुन्हा एकदा चालू करूया, तर हत्तीसुद्धा आपल्याला आणता येतील कोल्हापूरमध्ये. परंतु त्याची प्रॅक्टिस करायला लागेल की एवढी जड गाडी आहे की ते ओढणं हे हत्तीलासुद्धा कठीण असतं. आणि म्हणून हे शाहू महाराजांच्याच काळामध्ये होऊ शकलं. पुन्हा एकदा ते वैभव जर जगाच्या समोर यायचं असेल, तर मग छत्रपती शाहू महाराजांच्या परवानगीने आपल्याला हे सर्व उपक्रम पुढच्या वर्षी राबवता येईल आणि पुढच्या वर्षी अधिक भव्य प्रमाणात आपल्याला करता येईल. मंगळवारी आमची कॅबिनेट असते आणि त्याच्यामुळे या कॅबिनेटमध्ये हा विषय निश्चितपणे चर्चेला आणून एक चांगला निर्णय आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्या दृष्टीने आता इथले जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली कोल्हापूरच्या विकासाच्या संदर्भात. आणि केवळ मी एक आपल्याला अँगल जो बोललो तो पर्यटनाच्या संदर्भात असू शकतो किंवा आपली संस्कृतीचा परिचय करण्याच्या संदर्भात असू शकतो, परंतु इतर काय काय उपक्रम हे कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने करता येईल या संदर्भात आदरणीय खासदार, आदरणीय आमदार सर्वांची चर्चा झालेली आहे. आणि आता एक लोकांची इंटरॅक्शन ठेवलेली आहे. आपल्याला हे सर्व ब्रीफिंग केल्यानंतर, प्रेसला ब्रीफिंग केल्यानंतर मी कोल्हापुरामधले जे प्रमुख नागरिक आहेत, प्रमुख संघटना आहेत, त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर आम्ही हा सोहळा साजरा करू. सर, ऑफिशियली चार्ज आज तुम्ही घेतला काय? लोकप्रतिनिधींसोबत आज तुम्ही मीटिंग घेतली काय? मी आपल्याला सांगितलं तेच, सगळ्यांनी एकमताने या ठिकाणी काम करायचं आहे आणि कोल्हापूरचा विकास करायचा आहे. पूर्वी ज्यांनी जे जे काम केलेलं आहे ते काम आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही नवीन कामंसुद्धा करायची आहेत. या दृष्टीने आपण ज्याला लो हँगिंग फ्रूट म्हणतो, म्हणजे जे ताबडतोब होऊ शकतं, जे लोकांच्या समोर ताबडतोब येऊ शकतं आणि जे दीर्घकालीन उपाययोजना आहेत, अशा 2मध्ये आम्ही त्याचं डिवाईड करतो आहे. आणि आपल्याला दिसेल की जसं दसरा उत्सवाच्या संदर्भात आपण निर्णय घेतो आहे असे आम्ही निर्णय घेऊ. जसं कोल्हापूरची कुस्ती आहे, कोल्हापूरमधले तालीम संघ आहेत, यांना मदत कशी करायची, ती आपली परंपरा आहे, ती कशी कायम ठेवायची, अनेक गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी कायम करत असताना
छत्रपती शाहू महाराजांचं एक वैशिष्ट्य असं सुद्धा होतं की व्यापाराला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं, कारखानदारीला प्रोत्साहन दिलं, धरणं बांधली, वीज निर्मिती केली. हा जो त्यांच्या जीवनामधला मोठा एक अँगल आहे तो आपल्याला लोकांच्या समोर न्यायचा आहे. आणि सामाजिक परिवर्तनाचं एक महत्त्व शाहू महाराजांच्या संदर्भात आहे आणि ते महत्त्वसुद्धा आपल्याला कायम ठेवायचं आहे. आणि हे सर्व करत असताना मी जरी साताऱ्याचा पालकमंत्री नसलो तरी शंभूराजे देसाई हे साताऱ्याचे पालकमंत्री आहेत आणि शंभूराजांचे कोल्हापूरशी सुद्धा संबंध आहेत, कारण बाळासाहेब देसाई स्वतः कोल्हापूरमध्ये राहायचे. आणि या दृष्टीने साताऱ्याला एक शिवसृष्टी व्हावी अशी इच्छा राजमातांनी प्रदर्शित केलेली आहे. त्याच्यामुळे राजमातांशी ह्याची चर्चा झाल्यानंतर तिथले जिल्हाधिकारी आहेत ते ह्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. आणि ती शिवसृष्टी जर साताऱ्यामध्ये अस्तित्वामध्ये आली, ज्याच्यासाठी उदयनराजे महाराजांचा सुद्धा फार मोठा सहभाग असणार आहे. आणि मग कोल्हापूर सातारा मिळून एक वेगळ्या तऱ्हेचं एक सर्किट हे अस्तित्वामध्ये येऊ शकेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एकंदरच जे साम्राज्य होतं त्याच्या खऱ्या अर्थाने केंद्र हे सातारा आणि कोल्हापूर दोन्ही ठरू शकेल असं मला वाटतं. अनेक गोष्टी आहेत मी स्वतः करू शकत नाही, राजघराण्याचे आशीर्वाद ह्याला लागतील आणि त्यांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे आशीर्वाद त्याला आहेत असं मी स्वतः समजेन. हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणायचा राज्य सरकारने जी आर काढलाय. एक गोष्ट अशी आहे, वंदे मातरम आपण का म्हणतो तर देशाच्या प्रती आपल्याला भक्तीचं ते प्रतीक असतं आणि त्याच्यामुळे वंदे मातरम म्हणणं याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि जवळजवळ प्रत्येकजण वंदे मातरम म्हणतो. आमच्या सत्राची सुरुवात होते त्यावेळेला आपण वंदे मातरम पूर्ण म्हणतो आणि ज्यावेळेला आमच्या सत्राचं शेवट होतं त्यावेळेला आपण जनगणमन म्हणतो. ही परंपरा कायम राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. तरी पण नागरिकांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन येतात, त्यांना समजावून सांगायला लागतं आणि ती प्रक्रिया आम्ही करून घेऊ. महाराष्ट्र गवर्नमेंट ने जो जीआर निकाला है उसके बारे में क्या कहेंगे? लोगों की अलग अलग राय है. देखिए, वंदे मातरम ये ऐसा मंत्र था कि जिसने स्वतंत्रता दिलाने में एक बड़ी मदद ये पूरे भारतवर्ष को की. और जब भी स्वतंत्र सेनानी निकलते थे तो वंदे मातरम ही बोलते थे. तो वंदे मातरम एक सिंबल है, महात्मा जी का जो आंदोलन था उसका सिंबल है. और उसको गवर्नमेंट अगर एडप्ट करती है तो उसमें कुछ बुरी चीज़ है ऐसे बिल्कुल नहीं है. हम लोगों को समझाएंगे, लोगों तक जाएंगे और उनके मन में अगर कोई गलत फहमी हो तो उसको भी निकाल देंगे. एक गोष्ट अशी आहे की दसरा हा मेळावा मुळात बाळासाहेबांनी सुरू केला ते विचाराचं सोनं लुटण्यासाठी केलं आणि याच्यामधून वेगवेगळे विचार हे बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिले, मुंबईला दिले. त्याच्यामधून मराठी माणसामध्ये एक स्फुल्लिंग जागृत झालं आणि मराठी माणसाला आपला हक्क कळला, त्या हक्कासाठी लढायची ताकद मिळाली. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार हे प्रखर हिंदुत्वाचे विचार होते आणि हिंदुत्वाचं सोनं हे ते शिवाजी पार्क ज्याला शिवतीर्थ म्हणतात त्याच्यावर ते लुटत होते. आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचंच सोनं तिथं लुटलं गेलं पाहिजे ही दसऱ्याची परंपरा असते. आणि मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असतील, हे राजकीय पक्ष आहेत आणि त्यांचा विचार आणि शिवसेनेचा विचार याच्यामध्ये काहीही साधर्म्य नाही आहे. आणि अशा जर विचारांचं सोनं तुम्ही लुटायला गेला तर त्याला शिवसेना म्हणता येणार नाही. कारण बाळासाहेबांनी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावरून हे जाहीर केलेलं होतं की कधीही माझ्या आयुष्यामध्ये अशी पाळी आली की मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायला लागली त्या दिवशी मी माझा पक्षाला टाळं लावेन, म्हणजे माझा पक्ष बंद करेन. हे त्यांचं वाक्य आहे. मग त्या वाक्याचं लक्षात घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आजसुद्धा ज्या लोकांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे त्यांना हे विचार मानण्याचं स्वातंत्र्य आहे का हा मुळात प्रश्न येतो. बाळासाहेब अशा तऱ्हेचे निर्णय घ्यायचे की ज्यावेळेला अमरनाथची यात्रा थांबली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अमरनाथची यात्रा जर सुरू नाही झाली तर एकही फ्लाईट ही मुंबईवरून हजच्या यात्रेसाठी निघणार नाही. कारण यात्रा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. हजची यात्रा जेवढी मुस्लिम समाजासाठी महत्त्वाची आहे तेवढीच अमरनाथची यात्रा ही हिंदू समाजासाठी महत्त्वाची आहे. म्हणून प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे, प्रत्येक धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे. परंतु केवळ एका ठराविक विचारसरणीबरोबर जाऊन पाकिस्तानसारखी आपली जी शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्या चिथावणीला बळी पडून
जर कोणी अमरनाथ यात्रा बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखठोक उत्तर देण्याचं सामर्थ्य हे बाळासाहेबांमध्ये होतं आणि म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जात होतं. हिंदुत्व त्यांचं ही व्यापक संकल्पना होती. हिंदुस्थानवर जो प्रेम करतो तो हिंदू. हिंदुस्थानमध्ये राहून पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारी जर लोकं असतील तर त्यांना त्यांचा विरोध होता. हिंदुस्थानमध्ये राहून खलिस्तान जिंदाबाद कोण म्हणत असेल तर त्याला त्यांचा विरोध होता. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचे विचार हे प्रखर हिंदुत्ववादी विचार होते. आणि हिंदुत्ववादाचा जर सोनं लुटायचं असेल तर त्याचा अधिकार केवळ एका व्यक्तीला आज महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यांनी हिंदुत्वासाठी लढाई दिली, बाळासाहेबांच्या विचारासाठी लढाई दिली, आणि ते एकनाथजी शिंदेसाहेब आहेत. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कसं जायचं, कसं राहायचं, ह्याच्यासाठी त्यांनी लढा दिला. जे आमदार बाहेर पडले हे सत्तेपासून बाहेर पडले. दुसऱ्या पक्षात सामील झाले असते तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या समोर त्यांना जावं लागलं नसतं. त्यांची आमदारकी शाबूत राहिली असती. पण प्रसंगी आपली आमदारकी पणाला लावून जे लोक हिंदुत्वासाठी लढले, बाळासाहेबांच्या विचारासाठी लढले, त्यांच्या बदनामीचं एक सत्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याला लोकांच्या समोरसुद्धा गेलं पाहिजे. लोकांनाही सांगितलं पाहिजे की आरोप करणारे कोण आहेत. आणि आम्ही जी लढाई केली ही हिंदुत्वासाठी, बाळासाहेबांच्या विचारासाठी केली, शिवसेना वाचवण्यासाठी केली. त्याच्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हे आम्ही सिद्ध करून दाखवू. आणि आजसुद्धा तुम्ही बघा की थापांसारखा एक मनुष्य की ज्यांनी आपलं आयुष्य बाळासाहेबांसाठी, ते बाळासाहेबांच्या मागे एखाद्या ठामपणे, म्हणजे आपल्या कुठल्याही बाळासाहेबांचं चित्र दिसलं तर त्याच्यामागे थापा तुम्हाला उपस्थित दिसणार. म्हणजे बाळासाहेबांसाठी ज्यांनी जीवन अर्पण केलं ते सुद्धा ज्यावेळेला शिंदेसाहेबांच्या बरोबर येतात याचा अर्थ स्पष्ट आहे की हे कोणी सांगितलेलं नाही, त्यांना कोण विकत घेऊ शकत नाही. ही माणसं ही बाळासाहेबांच्या जीवावर आणि बाळासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून ज्यांनी आपलं जीवन घातलं ती सगळी माणसं आज शिंदेसाहेबांच्या बरोबर आहेत. हे काय आहेत ह्याचा तुम्ही विचार करा ना. आणि ही जर येत असतील तर मग काहीतरी चिडवायचं, काहीतरी टीजर्स काढवायचे. यांनी जनता फार काळ जनतेची दिशाभूल करता येणार नाही. जनतेला खरं एकदा सत्य कधीतरी कळेल. आणि ते ज्याला कळेल त्याला शिवसेना म्हणजे काय, बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय हे घेऊन आम्हाला आमच्या जे दसऱ्याचं सोनं असतं, जे विचाराचं सोनं आहे ते लुटायचं आहे. आमच्या या सर्व कार्यक्रमामध्ये कोणावरही टीका केली जाणार नाही. आम्हाला नवीन विचार द्यायचा आहे, तो महाराष्ट्राच्या विकासाचा द्यायचा आहे. आणि हे हिंदुत्वाची जी युती केली ही बाळासाहेबांनी युती केलेली आहे, आम्ही नाही ती युती केली. आणि ती युती करताना त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीजी असतील, प्रमोद महाजन जे असतील, तर ही बाळासाहेबांनी केलेली युती आहे. आणि ती युती तोडण्याचा अधिकार कोणाला आहे असं मला वाटत नाही. कारण ते बाळासाहेबांचं स्वप्न होतं, हिंदुत्वाचं स्वप्न होतं. आणि ते पुनर्स्थापित करण्याचं काम हे शिंदेसाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या मेळावा आम्ही कोणाशी कंपेअर करत नाही, विचाराचा मेळावा आहे. विचाराबरोबर जे लोक येतील ते येतील. महाराष्ट्रातून, सगळ्या महाराष्ट्रातून लोक येणार आहेत या मेळाव्यासाठी. आणि शिंदे गटावर आरोप देखील होतोय. अजितदादा असं म्हणाले की शिंदे गटात जे काही आमदार गेलेले आहेत त्यांना आता मस्ती आलेली आहे. ज्या पद्धतीने ते बोलतायत त्याजवळ चंद्रकांत खैरेंनी देखील टीका टिप्पणी केली. बघा, मला कोणाबद्दलही बोलायचं नाही आहे. खैरे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु ज्या पद्धतीने बोललं जातं ते पद्धत मुळात चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्यामध्ये एक ठरलेलं होतं की सगळ्यांच्या वतीने मी एकट्याने बोलायचं. मुख्य प्रवक्ता म्हणून मला ती जबाबदारी दिलेली होती. काही वेळेला शासनाच्या जबाबदाऱ्या येतात, त्याच्यामुळे मला ट्रॅव्हल करायला लागतं. अशा परिस्थितीमध्ये कोणाकडून काही स्टेटमेंट चुकीची झालेली आहे. वेळोवेळी आम्ही दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. तेवढा मनाचा मोठेपणा आमच्याकडे आहे. बोलता बोलता एखाद्याची जीभ घसरू शकते, मी नाही असं म्हणत नाही, पण दिलगिरी केल्यानंतर तो विषय तिथंच संपला पाहिजे. अशी मस्ती कोणालाही आलेली नाही. आमचे सगळे मंत्री, सगळे आमदार लोकांच्यामध्ये फिरत असतात. आता लंपीची साथ आलेली आहेत. आमचे खासदार मानेसाहेब हे आमच्या महसूल मंत्र्यांच्याकडे गेले. महसूल मंत्री स्वतः इथं आले, विखे पाटील साहेब. आज बघा 88 लोकांची एन्क्वायरी चालू आहे, त्यापैकी 7 चेक आज मी दिले, परंतु 88 ते 88 लोकांना मिळणारच. परंतु अशा लोक ज्यांची नोंदी झालेली नाहीत त्यांच्यासुद्धा नोंदी करायचं काम सुरू आहे. तुम्ही ग्रासरूटला गेल्याशिवाय ह्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत. जी घोषणा केली होती की आमचं सरकार होतं, ज्यावेळेला मी त्यामध्ये मंत्री होते, त्यावेळेला जे लोक वेळेवर आपलं कर्ज भरतात त्यांच्यासाठी एक योजना जाहीर केली. 3-4 वर्षामध्ये हे पैसे मिळालेले नव्हते. आम्ही ते पैसे वाटायला सुरुवात केली. आम्ही लोकांशी आमची बांधिलकी आहे. शेतकऱ्याचा जो दर आहे तो आम्ही निम्म्यावर आणला, विजेचा दर. कोणीच ह्या विषयावर बोलत नाही. मग तुम्ही हा दर निम्म्यावर का नाही आणला हा सुद्धा प्रश्न आहे ना. म्हणून आमची थेट बांधिलकी ही लोकांची आहेत. आजसुद्धा ग्रासरूटला आमचे आमदार फिरतात, लोकांपर्यंत पोचतात, आमचे मंत्री लोकांच्यापर्यंत पोचतात. आणि म्हणून आम्ही दिवसरात्र काम करतोय. तुम्ही बघा, आजसुद्धा मी आलो, एवढ्या उशिरा मी मीटिंग घेतोय. आणि आम्ही हा बदल महाराष्ट्रामध्ये घडवून दाखवू.
आणि म्हणून शिंदेसाहेब फिरतात तरी त्यांच्यावर टीका, जे न फिरत होते ते सुद्धा टीका करतात. मग जनतेसाठी फिरायचं नाही का, जनतेला भेटायचं नाही का, त्यांची दुःख समजून घ्यायची नाहीत का, हा आमचा प्रश्न आहे. आणि ती आमची निष्ठा आहे आणि ती निष्ठा आमची महाराष्ट्रावर राहणार. महाराष्ट्र आम्ही त्याचं जे गतवैभव आहे तो आम्ही महाराष्ट्राला प्राप्त करून देणार. तुम्ही मुंबईचे पालकमंत्री आहे. मुंबई ऐरोलीचे एक नगरसेवक आहेत एम.के. मळवी, त्यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे मुख्यमंत्र्यांच्या करवी दबाव आणतायत, तुम्ही शिंदे गटात सामील व्हा नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल, तुमच्या कुटुंबियांवर कारवाई होईल, असा थेट आरोप मळवींनी केला आहे. कसं बघता, आरोपात तथ्य वाटतं? एक गोष्ट अशी आहे की कायद्याच्या दृष्टीने जो गुन्हेगार असतो त्याला कोणीही वाचू शकत नसतं. मग ते असं म्हणणार की उद्या ते असंही म्हणू शकतील की माझ्यावर कारवाई झाली ती शिंदेसाहेबांनी करायला लावली, मग त्याला काहीच पुरावा नसतो. असं आहे की आपलं एखादा गुन्हा करायचा आणि मी गुन्हा केलेला आहे म्हणून माझ्यावर दबाव येतोय असं जर कोण म्हणायला गेलं तर मुळात ते चुकीचं असतं. असं कोणी कोणाला वाचवायला जात नाही. जे काय कायद्याच्या दृष्टीने होत असते ती कारवाई होत असते. त्यांच्या संदर्भात नेमके काय आरोप आहेत मला माहिती नाही, मी खरोखर सांगतो. आणि कोणाच्याबद्दल वाईट बोलणं हे आम्ही कधीही आमच्या संपूर्ण शिंदेसाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही, आम्ही ते कधी केलेलं नाही. त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही निर्दोष आहोत, त्यांनी आपलं निर्दोषत्व सिद्ध करावं. उगाच शिंदेसाहेबांवर सांगायचं आणि उद्या जर त्यांना अटक झाली तर म्हणणार की शिंदेसाहेबांनी मला अटक करायला लावली आणि ती पॉलिटिकल अटक आहे असं सुद्धा म्हणाल ते कमी करणार नाहीत ना. त्याच्यामुळे त्यांनी जबाबदारीने विधानं करावी एवढीच विनंती मी त्यांना करू शकतो. साहेब तुम्ही जी जागा पार्किंगसाठी दिलेली आहे शिवसेनेच्या मेळाव्यासाठी, त्याला युवा सेनेनं आक्षेप घेतलेला आहे. राजकीय दबावामुळे ही जागा पार्किंगसाठी तुम्ही दिली ती अयोग्य आहे अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला आहे. राजकीय दबावामुळं केवळ ही जागा पार्किंगसाठी दिली. एक गोष्ट अशी आहे बघा, प्रत्येक गोष्टीवर टीका करायची आणि टीका केल्यानंतर लोकांची दिशाभूल करायची ही पद्धत झाली. उद्या जर मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांनी अख्ख्या मुंबईचं ट्रॅफिक जाम झालं तर ते योग्य आहे का याचा विचार करा ना. आणि मग त्याच्यामध्ये कोणाची अडचण होणार आहे? विद्यार्थी जे आपल्या शाळांमध्ये जाते त्यांचीसुद्धा अडचण होणार आहेत, कॉलेजमध्ये जाते त्यांचीसुद्धा अडचण होणार आहे. आणि याच्यासाठी जर पार्किंग योग्य ठिकाणी झालं तर मग त्याच्यावरसुद्धा टीका करायची. प्रत्येक गोष्टीला टीका करणारे कधीही काम करत नसतात आणि काम करणारे कधीही टीका करत नसतात. हे आपण नेहमी लक्षात ठेवा. आज महाराष्ट्रामध्ये टीका करत कोण फिरत आहे हे आपल्याला माहिती आहे. ज्याला त्यांना संधी होती त्यांनी काम केलं का याचा विचार महाराष्ट्राने करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं. साहेब तुम्ही मुंबईचे पालकमंत्री आहेत. मुंबईमध्ये मराठी पाट्या असाव्यात यासाठीचा अल्टिमेट आहे तो 3 ऑक्टोबरला संपतोय, काय वाटतंय? एक गोष्ट अशी आहे की दिलेल्या मुदतीमध्ये जे हे करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे होणार आहे. परंतु तरी पण एक मंत्री म्हणून मी त्यांची बाजू समजावून घेईन. त्यांना काही डिफिकल्टीज असतील तर थोडीशी मुदत आम्ही वाढवूनसुद्धा देऊ, परंतु करणं हे आवश्यक असतं. मराठीचा प्रसार होण्यासाठी काय काय करावं याच्याबाबत स्वतःचे माझे काही म्हणणं आहे किंवा माझे स्वतःचे काही विचार आहेत. आणि मला असं वाटतं की काम चालव मराठीसुद्धा प्रत्येकाला येतच. मुंबईमध्ये प्रत्येक वेळेला हिंदीच बोललं पाहिजे असं काय नाही, मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी लोक करू शकतात. एवढं केलं तर आम्ही काय कुणाला कंपल्सरी करणार नाही आहोत. परंतु तुम्ही एखाद्या टॅक्सीमध्ये शिरला तर तुम्हाला कुठे जायचं आहे हे तर विचारता येतं. आपको कहाँ जाना है हे सुद्धा विचारता येतं. मग दोन्ही भाषेमध्ये का विचारलं जाऊ नये हा मुळात प्रश्न असतो. आणि केवळ प्रेस्टीज म्हणून मी ही भाषा बोलणारच नाही अशी जर कोणाची भूमिका असेल तर ती भूमिका अयोग्य आहे. आणि तसंच हे पाट्यांच्या संदर्भात सुद्धा आहे. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याच्या भाषेचा आदर करायला शिकलं पाहिजे, कारण ती आपली जननी असते. त्या भाषा ही भाषा शिकतो म्हणून आम्ही पुढचं ज्ञान घेऊ शकतो. आणि म्हणून ही मराठी भाषा असं म्हटलं जायचं की वाघिणीचं दूध त्याला म्हटलं जायचं. आणि वाघिणीचं दूध प्यायला कोण जर नकार देत असेल तर त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार आहे का ह्याचा विचार झाला पाहिजे. म्हणून मराठी भाषा ही शिक्षणामध्ये सुद्धा 50 मार्कचा पेपर हा मराठी भाषेचा केलेला आहे. कोणी राहणारा मनुष्य असेल महाराष्ट्रामध्ये त्यांच्या भाषेचा आम्ही आदर करतो. म्हणून महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जे 8 भाषांमध्ये शिक्षण देतं आणि आम्ही आता 2 भाषा त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. त्याच्यामुळे एकंदर 10 भाषांमध्ये मराठीचं शिक्षण देणारं महाराष्ट्र राज्य हे भारतातलं एकमेव राज्य असेल. आणि त्याच्यामुळे आम्ही नुसतं मराठीचा आग्रह देत नाही तर इतर भाषांनासुद्धा त्यांचा मान देतो. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे जे आम्ही जपू.